Hello friends, welcome to Root Care Raju channel. Friends, today we are going to learn about Standard 7 Subject English, Unit 1, page number 11, and our today's topic is Little Girls Wiser Than Old People. मोठ्या माणसांपेक्षा समजदार असणाऱ्या लहान मुली असं शीर्षक या पाठाचं आपल्याला दिलेलं आहे. लेट्स स्टार्ट आवर चॅप्टर. आपल्या पाठाला सुरुवात करूया. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. इन द यार्ड्स ले स्नो अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. या वर्षी ईस्टरचा सण लवकर आला होता. अंगणात बर्फ पडलं होतं आणि गावातून पाण्याचे ओढे वाहत होते. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल into a lane between two farms. एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं दोन शेतामधल्या जाणाऱ्या अरुंद बोळात वाहत जात होतं. And at this puddle two girls, one older than the other, had met. आणि त्या डबक्यापाशी दोन मुली एकमेकींना भेटल्या. एक जण दुसरीपेक्षा मोठी होती. Both of them had been dressed by their mothers in new clothes. दोघींना त्यांच्या आयांनी नवीन कपडे घातले होते. The little girl had a blue dress and the elder a yellow one with a design. लहान मुलीने निळा ड्रेस घातला होता आणि मोठीने नक्षी असलेला पिवळा ड्रेस घातला होता. Both had their heads wrapped in red kerchiefs. दोघींनी डोक्यावर लाल रुमाल बांधले होते. At the right side, here is a word Easter. Easter म्हणजे काय पहा? A Christian festival and holiday that is celebrated in many countries. Easter is always a Sunday. ईस्टर हा ख्रिश्चन लोकांचा एक सण आहे. त्या दिवशी त्यांची पवित्र सुट्टी असते आणि जगातल्या बहुतेक देशांमध्ये ख्रिश्चन लोक हा सण साजरा करतात. ईस्टर हा नेहमी रविवारी येतो. पहा कठीण शब्द. रील्स, स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचे ओहोळ. पाईल, पाईल म्हणजे हीप म्हणजेच ढीग किंवा रास. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द पडल where they showed their new garments to each other and began to play. चर्चमधील प्रार्थना संपल्यावर त्या दोघी मुली डबक्यापाशी आल्या. त्यांनी एकमेकींना आपले नवे झगे दाखवले आणि त्या खेळू लागल्या. They wanted to splash in the water. त्यांना ते पाणी थपथपायचे होते, त्याच्यामध्ये डुबकायचे होते. The little girl started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her. छोटी मुलगी पायातील बुटांसकट डबक्यात शिरू लागली तेव्हा मोठी मुलगी तिला म्हणाली, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. मलाशा तशी जाऊ नकोस, नाहीतर तुझी आई तुला रागावेल. छोट्या मुलीचं नाव मलाशा आहे. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मी माझे बूट काढते, तूही तसंच कर, अशी मोठी मुलगी म्हणाली. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, रेज देअर स्कर्ट्स अँड वॉक थ्रू द पडल टुवर्ड इच अदर. मग त्या मुलींनी आपापले बूट काढले, स्कर्ट्स वर उचलले आणि त्या डबक्यातून एकमेकींच्या दिशेने चालू लागल्या. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स अँड सेड, इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. मलाशाचे पाय घोट्यापर्यंत आत बुडाले आणि त्यामुळे ती म्हणाली, अकुल्का, हे डबके खोल आहे, मला भीती वाटते. मोठ्या मुलीचे नाव अकुल्का आहे आणि लहान मुलीचे नाव मलाशा आहे. लुक ॲट द राईट साईड, गेस द मिनिंग ऑफ. खालील शब्दांचे अर्थ, त्याचा तर्क करा. पडल, पडल म्हणजे डबके. कर्चिफ्स, कर्चिफ्स म्हणजे रुमाल, मोठे रुमाल. बेस पॅटर्ड म्हणजे शिंतोडे उडवले किंवा शिंतोडे उडवलेला.
पुढे पहा. नेव्हर माइंड, शी रिप्लाइड, इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टुवर्ड मी. हरकत नाही, ती उत्तरली. ती म्हणजे अकुल्का. यापेक्षा अधिक खोल ते नसेल, थेट माझ्यापर्यंत चालत ये, असं अकुल्का मलाशाला म्हणाली. दे केम क्लोजर टू ईच अदर. अकुल्का सेड, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप, बट वॉक सॉफ्टली. दोघी एकमेकींच्या जवळ आल्या. अकुल्का म्हणाली, मलाशा, लक्षात ठेव आणि चिखल उडवू नकोस, तर जपून चाल. She had barely said that when Malasha plumped her foot into the water and bespattered Akulka's new dress, and not only her dress but also her nose and eyes. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मलाशाने धपकन पाण्यात पाय बुडवला आणि अकुल्काच्या नव्या ड्रेसवर चिखल उडाला. नुसता ड्रेसच नव्हे तर तिच्या नाकावर व डोळ्यावरही चिखलाचे शिंतोडे उडाले. लुक ॲट दिस पिक्चर. आपण या चित्राकडे पाहिल्यावर लक्षात येईल, ही अकुल्का आहे आणि ही मलाशा. आणि या मलाशाने पाय डबक्यामध्ये थपथपल्यानंतर अकुल्काचा नवीन ड्रेस खराब झालेला आपल्याला दिसतो. ॲट द राईट साईड ऑफ द पेज 11, things to do. Draw a map of the village using your imagination and the description given here. आपल्याला गावाचा एक नकाशा आपल्या कल्पनेनं काढायचा आहे आणि या पाठामध्ये दिलेल्या वर्णनानुसार तो नकाशा असावा. असा एक नकाशा तुम्ही तयार करा. नंबर 2, ड्रॉ द न्यू ड्रेस ऑफ एनी वन ऑफ द 2 गर्ल्स. 2 मुलींपैकी कोणत्याही एका मुलीचा ड्रेस तुम्ही त्याचं चित्र काढा. पहा, या ठिकाणी आपल्याला ड्रेसचे चित्र दाखवलेले आहेत. देन फाइंड आउट हाऊ ईस्टर इज सेलिब्रेटेड. ईस्टर कसा साजरा केला जातो आपल्याला ते शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. आपण पाठाच्या शेवटी ते बघणारच आहोत. आता पुढे पाहूया. वेन अकुल्का सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस, शी ग्रीव अँग्री ॲट मलाशा अँड स्कोल्डेड हर and ran after her and wanted to strike her. आपल्या जाग्यावरचे चिखलाचे डाग पाहून अकुल्काला मलाशाचा राग आला आणि ती तिच्यावर ओरडली आणि तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावली. मलाशा was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. मलाशा घाबरली आणि आपण काय उपद्व्याप करून ठेवला हे पाहून तिने डबक्यातून बाहेर उडी मारली आणि ती घराकडे पळाली. अकुल्काज मदर पास्ड बाय. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस बेस्पॅटर्ड अँड सॉइल्ड. तिथून जात असताना अकुल्काच्या आईने आपल्या मुलीचा चिखलाचे शिंतोडे उडाल्याने खराब झालेला ड्रेस पाहिला. Where accursed one, did you get yourself so dirty? अगं कार्टे, स्वतःला एवढं कुठं घाण करून घेतलंस, असं आईने विचारलं. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. मलाशाने मुद्दामहून माझ्यावर शिंतोडे उडवले, असे अकुल्का आईला म्हणाली. फ्रेंड्स, हेअर आर सम क्वेश्चन्स. आपल्याला इकडे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण पाठाच्या शेवटी पाहूया. पुढे पहा. अकुल्काज मदर ग्रास्प मलाशा अँड गेव हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक. अकुल्काच्या आईने मलाशाला घट्ट पकडले आणि तिच्या मानेवर फटका मारला. मलाशा बिगॅन टू हॉल अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. मलाशा किंचाळू लागली आणि तिची आई घरातून धावत बाहेर आली. वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर? शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. तुम्ही माझ्या मुलीला का मारताय? ती शेजारणीवर ओरडली. आफ्टर दॅट वन वर्ड ब्रॉट बॅक अनोदर अँड द वुमेन बिगॅन टू कॉरल. शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्या बायका भांडू लागल्या. द मेन टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट.
पुरुषही धावत बाहेर आले आणि रस्त्यावर खूप मोठी गर्दी जमली. ऑल वेर क्राईंग अँड नोबडी कुड हिअर हिज नेबर. सर्वजण आरडाओरड करू लागले आणि कुणालाच आपल्या बाजूच्या माणसाचं बोलणं ऐकू येईना. दे स्कोल्डेड अँड cursed each other. One man gave another man a push and a fight had begun when Akulka's grandmother came out. सर्वजण एकमेकांवर ओरडू लागले आणि शिव्या शाप देऊ लागले. एका माणसाने दुसऱ्या माणसाला धक्का दिला आणि भांडण सुरू झाले. तेवढ्यात आकुलकाची आजी बाहेर आली. She stepped in the midst of the peasants and began to talk to them. ती शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन उभी राहिली आणि त्यांच्याशी बोलू लागली. What are you doing, dear ones? Consider the holiday. प्रिय लोकांनो, हे तुम्ही काय करत आहात? आज सुट्टीचा दिवस आहे, याचे भान ठेवा. This is a time for rejoicing and see what sin you are doing. ही आनंद साजरा करण्याची वेळ आहे आणि तुम्ही हे काय पाप करत आहात. They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. लोकांनी त्या वृद्ध स्त्रीकडे अजिबात लक्ष दिले नाही आणि तिला जवळपास खालीच पाडले. She would never have stopped them if it had not been for Akulka and Malasha. अकुलका आणि मलाशाची ही बाब नसती तर तिने लोकांना कधीही थांबवले नसते. While the women exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. इकडे स्त्रियांची बाचाबाची सुरू होती तोवर अकुलकाने तिचा ड्रेस पुसून काढला आणि ती बोळातल्या डबक्याकडे परत गेली. She picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. तिने एक गोलाकार दगड उचलला आणि ती रस्त्यावर त्याने खरडायला लागली जेणेकरून पाणी रस्त्यावर वाहू लागेल. While she was scratching, Malasha came up and began to help her. तिचं जमीन खरवडणं चालू असतानाच मलाशा तिथे आली आणि तिला मदत करू लागली. She picked up a chip and widened the reel. तिने दगडाचा एक चपटा तुकडा घेतला आणि तो ओढा रुंद केला. Now come to page number 14. The peasants had begun to fight just as the water went down the reel toward the place where the old woman was trying to separate the men. शेतकऱ्यांचे भांडण चालू असतानाच पाणी ओढ्यातून वाहत वाहत जिथे ती वृद्ध स्त्री त्या माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करत होती तिथपर्यंत पोहोचलं. The girls ran, one from one side of the reel, the other from the other side. दोन्ही मुली एक जण ओढ्याच्या एका बाजूला तर दुसरी पलीकडच्या बाजूला अशा पळत सुटल्या. Look out, Malasha, look out, shouted Akulka. ते बघ मलाशा, ते बघ, अकुलका मोठ्याने ओरडली. Malasha wanted to say something herself but could not speak for laughter. मलाशालाही काहीतरी सांगायचं होतं पण हसता हसता तिच्या तोंडून शब्दच फुटेना. The girls were running and laughing at a chip which was bobbing up and down the reel. ओढ्याच्या पाण्यातून वर खाली हेलकावे घेत तरंगणाऱ्या चपट्या तुकड्याकडे पाहत त्या मुली धावत होत्या आणि हसत होत्या. They ran straight into the crowd of the peasants. पळत पळत त्या थेट शेतकऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या. The old woman saw them and said to the peasants. वृद्ध स्त्रीने त्यांना पाहिलं आणि ती शेतकऱ्यांना म्हणाली, Shame on you before God, men. You have started fighting on account of those two girls and they have long ago forgotten it. लोक हो, देवासाठी तरी स्वतःची लाज बाळगा. ज्या दोन मुलींच्या कारणाने तुम्ही भांडू लागलात त्या केव्हाच ते भांडण विसरून गेल्या आहेत. The dear children have been playing nicely together. आता त्या लाडक्या मुली एकत्र किती छान खेळू लागल्या आहेत. They are wiser than you.
त्या तुमच्यापेक्षा जास्त समजदार आहेत. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अशेम्ड. लोकांनी त्या मुलींकडे पाहिलं आणि त्यांना स्वतःची लाज वाटू लागली. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. मग ते स्वतःच्याच वागण्याला हसू लागले आणि आपापल्या शेताकडे निघून गेले. अशा प्रकारे या पाठाचा अर्थ तुम्हाला समजलेला असेल. पाठ आहे काउंट लिओ टॉलस्टॉय, ज्यांना लिओ टॉलस्टॉय म्हणून आपण ओळखतो, त्यांचा हा मूळ पाठ आहे. ॲडॅप्टेड फ्रॉम अ ट्रान्सलेशन बाय लिओ वायनियर. लिओ वायनियर यांनी त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे, त्यामधून हा पाठ घेण्यात आलेला आहे. पाठाच्या शेवटी आपले काही प्रश्न राहिलेले आहेत, ते आपण पाठातले प्रश्न पाहत आहोत. फाइंड आउट हाऊ ईस्टर इज सेलिब्रेटेड. Friends, Easter is a Christian holiday and festival that is celebrated in many countries. People celebrate Easter with special church services, music, candlelight, flowers and ringing of church bells. Easter is always a Sunday. अशा प्रकारे ईस्टर साजरा होतो. नेक्स्ट, लिसन अँड आन्सर. Why did Akulka want to strike Malasha? अकुल्काला मलाशाला मारण्याची इच्छा का होती? Because Malasha plumped her foot into the water and bespattered Akulka's new dress. Next question, why did Malasha run home? Malasha bespattered Akulka's new dress, so Akulka grew angry and wanted to strike her. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. In what sense are the words used here? म्हणजे कुठल्या अर्थाने हे खालील शब्द पाठात आलेले आहेत. क्राईंग हा जवळपास शाऊट ओरडणे या अर्थाने आलेला आहे. हॉलिडे म्हणजेच फेस्टिवल हॉलिडे, रेग्युलर हॉलिडे नाही तर फेस्टिवल हॉलिडे म्हणून आलेला आहे. नंबर 3, नॉक्ड हर ऑफ अ फीट म्हणजे त्या ओल्ड वुमनला तिच्याकडे लक्ष न देता तिला जवळपास खाली पाडले. म्हणजे इथं या ठिकाणी डोंट पे अटेन्शन, तिच्याकडे लक्ष न देणे या अर्थाने तो शब्दसमूह आलेला आहे. नेक्स्ट, लिसन अँड आन्सर. नंबर 1, डीड द पीपल स्टॉप फायटिंग. लोकांनी भांडण थांबवले का? नो, थांबवले नाही. व्हॉट डीड अकुल्का डू. अकुल्काने काय केले? शी पिक्ड अप अ पेबल अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड. तिने एक गोलाकार दगड घेतला आणि ती खरवडायला तिने सुरुवात केली. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डीड मलाशा डू. मलाशाने काय केले? मलाशा बिगॅन टू हेल्प अकुल्का. मलाशाने अकुल्काला मदत करायला सुरुवात केली. नंबर 4, व्हॉट वॉज द ओल्ड वुमन ट्राईंग टू डू. वृद्ध स्त्री काय करण्याचा प्रयत्न करत होती? शी वॉज ट्राईंग टू रिझॉल्व द फायटिंग. ती भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत होती. पुन्हा प्रश्न आहेत, लिसन अँड आन्सर. नंबर 1, डीड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वारल. मुली त्यांचे भांडण विसरल्या का? येस. नंबर 2, हाऊ कॅन वी से दॅट. आपण ते कशावरून म्हणू शकतो? दे बोथ वेअर स्टार्टेड वर्किंग अँड प्लेइंग टुगेदर. म्हणजे त्यांनी एकत्र काम करायला आणि एकत्र खेळायला सुरुवात केली, ते भांडण विसरून गेल्या. नंबर 3, वाय डीड द मेन फील अशेम्ड. लोकांना स्वतःची लाज का वाटली? आन्सर इज द गर्ल्स वेअर सीन प्लेइंग टुगेदर फॉर हुम पीपल वेअर फायटिंग. ज्या मुलींसाठी लोक भांडत होते त्या मुली एकत्र खेळताना दिसल्या. सो मेन फील अशेम्ड. अँड लास्ट वन, डिस्कस, चर्चा करायची आहे. नंबर 1, आर चिल्ड्रन वायझर दॅन ग्रोन अप्स. लहान मुले ही प्रौढांपेक्षा समंजस किंवा समजदार असतात का? इन व्हॉट वेज. आणि कोणत्या बाबतीत? तर येस, काही बाबतीमध्ये आपण येस म्हणू शकतो. चिल्ड्रन फॉरगेट देअर क्वारल अँड प्ले टुगेदर अगेन. लहान मुले आपले भांडण विसरतात आणि लगेच एकत्र खेळतात. नंबर 2, शुड ग्रोन अप पीपल गेट इन्व्हॉल्व्ड इन चिल्ड्रन्स क्वारल्स. प्रौढ लोकांनी लहान मुलांच्या भांडणामध्ये भाग घ्यावा का? इफ यस, जर उत्तर होय असेल तर व्हेन, केव्हा. इफ नॉट, जर उत्तर नो असेल तर व्हाय, का. पहा, यस उत्तर केव्हा असेल? भांडणात केव्हा भाग घ्यावा? वेन चिल्ड्रन आर फिजिकली हर्टिंग इच अदर. जेव्हा लहान मुले एकमेकांना शारीरिक इजा पोहोचवत असतील त्यावेळेला पॅरेंट्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात, ते भांडण सोडू शकतात.
आणि नॉट इन्व्हॉल्व नको व्हायला नको केव्हा वेन चिल्ड्रन आर हॅव्हिंग मायनर कॉरल्स, जेव्हा लहान मुलांचे किरकोळ भांडण सुरू असतील तर. आणि तुम्ही पाहिलं की छोट्याशा भांडणामध्ये जर प्रौढांनी भाग घेतला तर त्याचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होतं. मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ तुम्हाला समजलेला आहे. यातील सर्व ऍक्टिव्हिटी, सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत. या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.